2 सप्टेंबर सोमवारचा दिवस आणि या दिवशी पिठोरी अमावस्या आलेली आहे. या पिठोरी अमावस्येच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय सांगणार आहे, ते आपण आवर्जून करा. हे सर्वच्या सर्व उपाय आपल्या पितरांना प्रसन्न करवतात. पित्र म्हणजे काय, तर आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्ती पित्र असतात. मृत्यूनंतर हे पित्र पितृलोकामध्ये वास करतात आणि प्रत्येक अमावस्येस आपल्या घरी येऊन सूक्ष्म स्वरूपामध्ये आपण त्यांची आठवण काढतो आहोत का, आपण त्यांचे स्मरण करत आहोत का ते पाहतात. आणि यासाठीच अनेक लोक अमावस्या तिथीला पितरांच्या नावे तर्पण करतात, गोरगरिबांना अन्नदान करतात. श्रोते हो, आपल्या पितरांना प्रसन्न करणे आवश्यक का असते? कारण कळत न कळत आपल्या हातून जर काही चुका घडल्या तर त्यामुळे आपले पित्र अप्रसन्न होतात आणि त्यामुळे संतान प्राप्तीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे देखील येऊ शकतात. अनेक विवाह जोडपी अशी असतात की बरेच प्रयत्न करूनसुद्धा त्यांना संतान मुलबाळ होत नाही. तसेच घरात लहान सहान गोष्टींवरून वाद होतात, मोठमोठी भांडणे होतात छोट्या गोष्टींवरून. तर पितरांचा प्रकोप झाला तर मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात. जसं की दररोज घरामध्ये अशांतीचे वातावरण राहणे, घराची बरकत थांबणे, घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडणे, आपण जी मेहनत करतोय त्याचे फळ आपल्याला न मिळणे, मुलांच्या शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडचणी होणे, पैसा बाहेर जाणे, ही सर्व लक्षणे असतात पितृदोषाची. आणि पितृदोष असो वा नसो, ही जी काही कामे आहेत ही आपण आवर्जून करा. मित्रांनो, पिठोरी अमावस्येस आपण या 7 पैकी जितकी कामे आपल्याला करता येणे शक्य आहे, जितके उपाय करता येणे शक्य आहे ते अवश्य करा. पहिली गोष्ट, या अमावस्येस आपल्या पितरांच्या नावे आपण अन्नपदार्थ बनवावेत, स्वयंपाक बनवावा आणि कोणत्याही गोरगरिबास आपण जेवू घालावे किंवा अन्नदान करावे. कोणत्याही गोरगरिबास आपण हे अन्नदान करू शकता. असे अन्न की जे आपण पितरांच्या नावे बनवले आहे, यामुळे पित्र प्रसन्न होतात. एक प्रकारे हे अन्न आपण आपल्या पितरांनाच समर्पित करत असतो. दुसरी गोष्ट, ज्यांना ही गोष्ट शक्य नाही त्यांनी आजच्या दिवशी दही भात बनवावा आणि हा दही भात आणि थोडासा गूळ त्यामध्ये टाकून आपण पितरांच्या नावे कावळ्यांना आपल्या घराच्या छतावर किंवा घराच्या अंगणामध्ये टाकू शकता. कावळ्यांनी जर हा दही भात खाल्ला तर कावळ्यांच्या रूपात पित्र येऊन ते आपल्या जी आपण केलेली सेवा आहे ती स्वीकारतात. तिसरी गोष्ट, आपल्या घराच्या जवळपास जर पिंपळाचा वृक्ष असेल, पिंपळाचे झाड असेल, तर त्या ठिकाणी आपण एक तुपाचा दिवा नक्कीच प्रज्वलित करावा. तो तुम्ही दिवसाही करू शकता किंवा रात्रीही करू शकता. सोबतच जर तुमच्याकडे कुशा नावाचे गवत असेल तर या कुशा नावाच्या गवताने आपण या पिंपळाच्या वृक्षास जल अर्पण करावे. यासाठी तांब्याभर जल आपल्या घरातले घेऊन जावे, त्यामध्ये कुशा नावाचे गवत टाकावे आणि हे जल पिंपळाच्या वृक्षास ओम पितृदेवताभ्यो नमः अशा प्रकारे मंत्र म्हणत जल अर्पण करावे आणि प्रार्थना करावी की आमचे जे पित्र आहेत, आमच्या पित्र्याच्या आत्म्यास शांती लाभो, सद्गती मिळो. जर तुमच्याकडे कुशा गवत नसेल तर अगदी पाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी अर्पण करू शकता, काही हरकत नाही. श्रोते हो, मी तुम्हाला जे हे उपाय सांगत आहे हे सर्वच्या सर्व उपाय आपल्या पितरांना शांत करणारे आहेत. आणि जर पित्र आपल्यावरती प्रसन्न असतील तर आपल्या घराची बरकत नक्कीच होते, घरामध्ये सुख, शांती, समाधान नक्की लाभतं. हिंदू धर्मशास्त्र असंही मानते की अमावस्या तिथीला आपण आपल्या पितरांच्या नावे सफेद वस्तूंचे दान करावे. यामध्ये सफेद कपडे, दूध असेल, मिठाई असेल, तांदूळ असेल, कोणत्याही सफेद रंगाच्या वस्तूचे दान आपण पितराच्या नावे करू शकता. श्रोते हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जे नवविवाहित जोडपे आहे, ज्यांचे नुकतेच लग्न झालेले आहे, त्यांनी 1 वर्षापर्यंत, जोपर्यंत त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही संकल्प अजिबात घेऊ नये. हे उपाय त्यांच्यासाठी अजिबात नाही आहेत. अनेक लोक हे अनावधाने चूक करतात आणि मग त्यातून अनेक प्रकारच्या समस्या पुढे जाऊन निर्माण होतात. लक्षात घ्या, या अमावस्येस सायंकाळी सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर किमान 1 दिवा आपण आपल्या पितरांच्या नावे 1 दिवा प्रज्वलित करा. त्यासाठी घराचा उंबरठा असेल, घराचं छत असेल किंवा घराच्या दक्षिणेकडची जी बाजू आहे
भिंत आहे त्या ठिकाणी आपण हा दिवा प्रज्वलित करावा। जो दिवा आहे तो तुपाचाही चालेल, तेलाचाही चालेल। जसे मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा जो लावायला सांगितला आहे तो देखील आपण तुपाचा, तेलाचा कोणताही चालेल। आपल्या घराच्या दक्षिण बाजूला आपण एक तर घराच्या दक्षिण बाजूला आतमध्ये किंवा बाहेर हा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल। श्रोते हो, पित्र हे अगदी सूक्ष्म रूपाने येतात आणि आपली ही पूजा स्वीकारतात। तेव्हा आपल्या पित्रांचे स्मरण करण्यास, आठवण काढण्यास अजिबात विसरू नका। आपल्या पित्रांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या वंशासाठी कशा प्रकारे बलिदान दिलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी योगदान दिलेलं आहे, त्यांनी सर्वस्व कशा प्रकारे अर्पण केलेलं आहे, याचे स्मरण आपण या दिवशी नक्की करायचे आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी 5 छोट्या छोट्या भाकरी बनवाव्यात। छोट्या छोट्या चपाती बनवल्या तरी चालेल। पहिली भाकरी गोमातेच्या नावाने, दुसरी कावळ्याच्या नावाने, तिसरी अग्निदेवतेच्या नावाने, चौथी जलदेवतेच्या नावाने आणि 5वी ही कुत्र्याच्या नावाने आपण बनवावी आणि शक्य असेल तर या सर्वांना ती अर्पण करावी। गायला खाऊ घाला, कावळ्याला कुस्करून टाका दह्यामध्ये। कुत्रे जे आहे ते गल्लीत आहे तिथे देखील आपण ते टाकू शकता। अग्नीला समर्पित करा आणि अग्नीमध्ये स्वाहा मंत्र करायचा आहे म्हणून, आणि जी आहे पाण्यामधली जलदेवतेची तिला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। तर श्रोते हो, याने सुद्धा पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील बऱ्याच प्रकारचे दोष, पितृदोष देखील दूर होतात। श्रोते हो, हा पिठोरी अमावस्येचे जे छोटे छोटे उपाय आहेत आपल्याला जमेल तेवढे आवर्जून करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। कमेंट्समध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव देखील लिहायला विसरू नका। तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन। धन्यवाद।